ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंसह असीम सरोदेंच्या कारवर पुण्यात हल्ला झाला। या हल्ल्याप्रकरणी महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत। सरकार विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या निमित्ताने आता आरोप होऊ लागला। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची कार फोडणारा हा हल्लेखोर पहा। निखिल वागळेंना बाहेर काढा असं ओरडणारा हा महायुतीचा कार्यकर्ता पहा। निखिल वागळे असीम सरोदेंच्या कारवर तुटून पडलेली हल्लेखोरांची ही टोळी पहा। शुक्रवारी संध्याकाळी शिक्षणाचं माहेरघर पुण्यातल्या रस्त्यांवर ही झुंडशाही सुरू होती। निखिल वागळेंच्या कार्यक्रमाला विरोध म्हणून थेट रस्त्यावर हल्ला करण्यात आला। पुणे पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत होते। हल्लेखोरांचा विरोध मोडून काढण्याऐवजी पोलीस फक्त बचावात्मक पवित्र्यात होते। वागळे बसलेल्या कारची प्रचंड तोडफोड करण्यात आली। तब्बल 4 वेळा वागळेंच्या कारवर हल्ला करण्यात आला। भाजपच्या गुंडांनी ठरवून हा हल्ला केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। या तिघांवरती काल जीवघेणा हल्ला केला। अचानक हल्ला तो झालेला नव्हता। भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती। पोलिसांनी ह्यांना अडवून ठेवलं होतं। जाताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला। तुम्ही सगळ्यांनी त्याचं चित्रीकरण केलं असेल नसेल, दाखवलं असेल नसेल, पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही। ठाकरे गटाच्या संजय राऊतांनीही या प्रकरणी थेट गृहमंत्र्यांना खडा सवाल केलाय। निखिल वागळे, ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले आहेत। त्यांना ठारच मारायचं होतं। हा काय प्रकार आहे? हे जे 3 नेते आहेत, हे 3 सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे फडणवीसांना का कुत्र्याची पिलं वाटली काय? निर्भय बनव सभेला झालेल्या विरोधाच्या आणि हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर उतरली होती। काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमरावतीत आंदोलन केलं। पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला। निर्भयपणे विचार मांडणाऱ्या लोकांना गौरी लंकेश सारखं, अन्सरे सारखं, दाभोळकर सारखं त्यांना वेठीस धरणं आणि त्यांना आवाज दाबणं हे काम आता सुरू झाले आहे। म्हणजे लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये लोकशाहीने संविधानाने दिलेलं आहे, पण अशा पद्धतीनं जर आवाज दाबला जात असेल तर या राज्यामधील जनता अशा प्रवृत्तीला ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। पुण्यातल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी 43 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्यावर हल्ला झाला त्या निखिल वागळेंवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्लेखोरांना चिथावणी देणाऱ्या धीरज खाटे आणि हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला असला तरी अजूनही कोणालाच अटक झालेली नाही। भाजप नेते मात्र हल्लेखोरांची अप्रत्यक्षरित्या पाठराखण करताना दिसतात। श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं, संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेच बोलावं, पण नीट बोलावं। बोलण्याची पण काही पद्धत आहे, बोलण्याचं पण काही स्तर आहे आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेण्याची ती बरोबर जरी नसली तरी सुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचा विचार केला। प्रस्थापितांना, सत्ताधाऱ्यांना त्यांच्या कामाविरोधात जाब विचारणं हे विचारवंतांचं काम आहे। सत्ताधाऱ्यांना सवाल विचारले तर त्यांचा आवाज दाबण्याच्या या प्रयत्नामुळे विरोधाचा आवाज आणखीन मोठा होणार हे निश्चित। अमोल धर्माधिकारीसह चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।